राजकारणामध्ये आज काय मागितलं मिळालं नाही की दुसऱ्या दिवस दुसरी त्या ठिकाणची भूमिका घेणारे नेते आपण या राज्यात पाहिले। आणि एवढा मोठा कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा डोलारा घेत असून बरोबर असताना एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्या पराचा कावळा न करता कार्यकर्त्याला समजावून घेणारा श्रद्धा सबोलीचा नेता म्हणून मी आठवले साहेबांना त्या ठिकाणी पाहिले। आणि म्हणून आठवले साहेब मी वारंवार देवेंद्रजींना सांगत असतो की आठवले साहेबांच्या कार्यकर्त्यांना आपल्याला मोठ्या प्रमाणावर न्याय द्यायला पाहिजे आणि ती भूमिका तुमचा दूत म्हणून सातत्याने या ठिकाणी मी बजावतोय। मी आठवले साहेबांवर आणखी काही बोलणार नाही, पण आता कविता आठवले साहेबांचा कार्यक्रम मी कविता मग मला पण सुचली आठवले। आज इथे उद्या तिथे दिसतात आठवले साहेब तुम्हाला जिथे तिथे। देशभर फिरून त्यांनी केली कमाल, हौसाबाईचा लाल त्याने राजकारणात उडवून दिली धमाल। सत्ता कोणाची असो, सत्ता काँग्रेसची असो, भाजपची असो, एनडीएची असो, युपीएची असो, सत्ता कोणाचीही असो, त्यांच्या गळ्यात असते मंत्रिपदाची माळ। आणि जे आठवले साहेबांना आणि आरपीआयला विसरतात त्यांचे होतात हाल आणि हाल। त्याच्यामुळे आठवले साहेब तुम्हाला आम्ही विसरणार नाही, कारण अतिशय या ठिकाणी राजकारणामधला थेट स्वभावाचा माणूस म्हणून आठवले साहेबांना मी पाहिलंय। आणि मी तर सिद्धार्थ कॉलेजला वाढल्यामुळे सिद्धार्थ कॉलेजमध्ये आंबेडकर चळवळीचा एक वेगळा प्रभाव माझ्या मनामध्ये, जे कोणाला माहित नसेल आणि मला सांगायला कधीच काय वाटत नाही, उलट अभिमान वाटतो की माझा मुलगा जो आहे तो 14 एप्रिलला त्या ठिकाणी जन्माला मी ठरवून घातलेला आहे। 13 तारखेला माझी मिसेस ऍडमिट होती आणि आमच्या कोकणाकडे जरा पंचांग बिंचांग बघायचं असतं। डॉक्टरने सांगितलं भाऊ जरा ज्योतिष पंचांग बघून घ्या। दुसऱ्या सेकंदाला माझ्या तोंडातनं आलं उद्या 14 एप्रिल आहे, महामानव जन्माला आलाय, याच्यापेक्षा चांगला मुहूर्त या जगाच्या पाठीवर नाही। त्याला आम्ही घरी बाबासाहेब म्हणतो। मला एवढं एक नातं आणि प्रेम या चळवळीचा विषय असल्यामुळे तो जिव्हाळा आठवले साहेबांच्या प्रती मला आहे। आणि त्याच्यामुळे तेही हक्काने कधी मला काही गोष्टी सांगतात, मी आदर करून त्या करतो। मी आठवले साहेबांना आपला समजून अनेकदा त्यांच्या संपर्कात असतो आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं आपण एक चांगला कार्यक्रम घेतला। परंतु मला वाटतं आठवले साहेबांचा सत्कार सोहळा आणि बंदिस्त सभागृहात त्या ठिकाणी होऊ शकत नाही। कमीत कमी षण्मुखानंद तरी तुम्ही घ्यायला पाहिजे होतं, कारण राज्यातली अनेक जनता त्या ठिकाणी आठवले साहेबांच्या सत्कार सोहळ्याचा लाभ त्या ठिकाणी ते घेऊ शकले नाहीत। आणि त्याच्यामुळे त्यांचं मी स्वागत अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन केलेल्या सर्व आयोजकांचं मनापासून मी अभिनंदन करतो। फक्त एवढीच माझी आपल्याला विनंती आहे की आठवले साहेबांनी हा जो काही आंबेडकर चळवळीचा डोलारा उभा केलाय, आज सत्कार केलं म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, तरी चळवळ पुढे नेण्यासाठी भरीव रचनात्मक अशी कामांची फळी आपण त्या ठिकाणी आणखी उभी करा। कारण जोपर्यंत तुमची ताकद आणखी त्या ठिकाणी वाढत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी स्वस्थ बसू नका। आणि तोच आठवले साहेबांचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सत्कार होणार आहे। आणि त्या तुमच्या त्या कामासाठी मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि आठवले साहेब आपल्याला आई जगदंबा उदंड अशा प्रकारचं आयुष्य देवो आणि तुमच्या हातून या आंबेडकर चळवळीचं आणि या महाराष्ट्राचं भलं हो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। मला या ठिकाणी बोलावलं, सन्मान केलात आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला मनापासून या ठिकाणी आभारी आहे। आपल्याला आणि वहिनींना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आरपीआयच्या राष्ट्रीय नेत्या साहेबांची